नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 जुलै 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण भारतीय हवामान विभाग, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, राष्ट्रीय आणीबाणी, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, मॅकमोहन लाईन, आर्थिक स्थिरता अहवाल, भुवन पंचायत पोर्टल आणि INSTC नेमकं काय आहे यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे भारतीय हवामान विभाग, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट संदर्भात। सरळ न्यूज पाहूया। हवामान विभागाचा अंदाज का चुकतो, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। भारत हा कृषी संपन्न देश आहे। भारतामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही कृषीवर आधारित आहे। मग यामुळे हवामान आणि कृषी यांचा खूप जवळचा संबंध असलेला दिसतो। जर आपल्याकडे हवामान खाते जर हवामानाचा अचूक प्रमाणे अंदाज व्यक्त करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक फायदा या ठिकाणी कृषी क्षेत्राला होऊ शकतो आणि एकूणच त्या संदर्भात या न्यूजचा संदर्भ या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। सध्या मान्सूनचा पिरियड आहे आणि या ठिकाणी भारतीय हवामान खात्याची जी काही भूमिका आहे ती अधिकच महत्त्वाची होताना आपल्याला दिसते। चला तर या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, भारतीय हवामान विभागाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर भारतीय हवामान विभाग IMD ची स्थापना मित्रांनो 1875 साली झालेली आहे। म्हणजे या ठिकाणी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच या ठिकाणी भारतीय हवामान विभागाची स्थापना करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संस्थापक कोण मानले जातात, म्हणजे जे काही आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्याचे फाउंडर कोण आहेत, असे या ठिकाणी सरळ प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय बी, सी आणि डी हे सर्व भारतीय आहेत, परंतु या ठिकाणी 1875 साली भारतीय हवामान विभागाची स्थापना झाल्यामुळे सर जॉन इलिट हे इंग्रज अधिकारी या ठिकाणी भारतीय हवामान विभागाचे संस्थापक होते, फाउंडर होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलो या पुढच्या स्लाइडकडे ज्या ठिकाणी इन डिटेल मध्ये आपण भारतीय हवामान विभागाविषयी जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत जे की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वपूर्ण राहतील त्यांची चर्चा करणार आहोत। भारतीय हवामान विभागाची जी काही स्थापना आहे ती 1875 साली, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे काही संस्थापक आहेत ते आहे सर जॉन इलिट। या ठिकाणी संबंधित मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स असलेलं आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी भारतीय हवामान विभागाकडून जे काही हवामान अंदाज आहे ते जारी करण्यासाठी किंवा त्या संदर्भात माहिती जमा करण्यासाठी जो काही उपग्रह वापरला जातो त्या उपग्रहाचे नाव आहे इनसॅट 3D सॅटेलाइट, जो की या ठिकाणी इस्रो कडून म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन कडून तो विकसित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे काही चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ चेतावणी विभाग ही या ठिकाणी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत निर्माण करण्यात आला आहे, ज्याच्या माध्यमातून देशामध्ये येणारी जी काही विविध चक्रीवादळे आहेत प्रामुख्याने आपल्या भारताचा जो काही पूर्व किनारा आहे या भागामध्ये सर्वाधिक चक्रीवादळे येताना आपल्याला दिसतात। मग ही जी चक्रीवादळे आहेत यांचं निरीक्षण करणं, त्या संदर्भात अंदाज देणं हे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय हवामान विभागाच्या अंतर्गत कार्य करणारी चक्रीवादळ चेतावणी विभागाकडून दिलं जातं। सार्वजनिक हवामानाविषयी जे काही अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात येऊ लागले ते 1905 पासून सुरू झाले। म्हणजे जी काही जनता आहे जनतेला कळू लागलं की अशा प्रकारचं हवामान येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे। या ठिकाणी अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करत असताना आपण रडार सिस्टीमचा वापर करतो। तर भारतामध्ये डॉपलर रडार जी काही प्रणाली आहे या प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जातो आणि 2004 मध्ये जी काही आपल्या हिंद महासागरामध्ये त्सुनामी आली होती त्यानंतर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे जे काही आधुनिकीकरण आहे त्यावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला होता आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या देशामध्ये प्रादेशिक हवामान केंद्राची काही संख्या आहे आता ती 7 आहे, ज्यामध्ये कोलकाता, मुंबई, चेन्नई असे देशातील महत्त्वपूर्ण शहरे आहेत त्या ठिकाणी प्रादेशिक हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। या ठिकाणी नॅशनल मान्सून मिशन हे IMD द्वारे हवामान अंदाजाची काही क्षमता आहे ती क्षमता वाढवण्यासाठी निर्माण केला गेलेला सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे।
चेन्नई या ठिकाणची जी काही वेधशाळा आहे जी की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते ती या ठिकाणी सर्वात जुनी वेधशाळा आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे। IMD एम किसान हे एक प्रकारचे मोबाईल ॲप आहे किंवा मोबाईल पोर्टल आहे ज्याच्या माध्यमातून मोबाईल फोनद्वारे हवामानाची जी काही माहिती आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, ती जनतेपर्यंत पोहोचेल, अशा प्रकारची व्यवस्था IMD ने या ठिकाणी केली आहे। IMD चे जे काही आपल्यासाठी महत्त्व आहे मित्रांनो ते म्हणजे जे काही आपत्ती व्यवस्थापन आणि त्या येणाऱ्या आपत्तीचं जे काही नियोजन आहे हे करण्यासाठी या ठिकाणी IMD चं खूपच महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी IMD कडून अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी अंकीय हवामान अंदाज मॉडेलचा वापर केला जातो, ज्याला की या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन मॉडेल असेही म्हणतो। IMD ची जी काही प्रमुख कार्य आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं कार्य आहे जे काही हवामान आहे भारताचं त्या हवामानाचा अंदाज व्यक्त करणे आणि हवामानाविषयी जे काही निरीक्षण आहेत त्याची नोंद करणं। त्याचबरोबर देशाच्या उत्तर भागामध्ये खास करून हिमालयाचा जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जे काही भूकंप प्रवण क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं निरीक्षण करणे। त्याचबरोबर कृषी हवामान सल्लागार सेवा शेतकऱ्यांना हवामानावर आधारित सल्ले देण्याचं कार्यही या ठिकाणी केलं जातं। हवामान विषयक जो काही डेटा आहे, माहिती आहे तो गोळा करणे, तो जतन करणं हेही कार्य या ठिकाणी आपण पाहू शकतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये येणारे जे काही उष्णतेच्या लाटा आहे आणि त्या संदर्भात जनतेला चेतावणी देण्याचं कार्य या ठिकाणी IMD कडून केलं जातं आणि त्याचबरोबर ठराविक कालावधीमध्ये होणारे अतिवृष्टी असेल, गडगडाटाचा पाऊस असेल आणि वादळांचा जो काही धोका आहे त्याचा इशाराही या ठिकाणी IMD च्या माध्यमातून देश आणि देशातील जनतेला भेटताना आपल्याला दिसतो। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी भारतीय हवामान विभागाकडून राबवली जातात। पाहूया आजची आपली पुढची न्यूज जी की मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। सरकारी कार्यालयाबाहेर लाडक्या बहिणीची गर्दी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। ज्या योजनेच्या अंतर्गत ज्या काही महिला आहेत या महिलांना ठराविक आर्थिक सहाय्याची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात जे काही अर्ज करण्याचा दिनांक आहे तो 15 जुलैपर्यंत देण्यात आला आहे। परिणामी यामुळे जे काही सेतू केंद्र आहे, तलाठी कार्यालय आहेत या ठिकाणी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी, ती गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांकडून या ठिकाणी रांगा लावल्या जात आहेत आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूज धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, वय वर्ष 21 ते 60 वय असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ भेटेल। विधान 2, प्रति महिना 2000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान आहेत यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या कोणत्या महिलांचं वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। या लाभामध्ये प्रति महिना महिलांना 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय 1 केवळ विधान 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे? ज्या कोणत्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2,50,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांनाच या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी 2.50 लाख। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे। सध्या आपल्याकडे आपल्या संसदेचे अधिवेशन चालू आहे। या ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी यांच्या दरम्यान आरोप आणि प्रत्यारोप यांच्या फेरी सध्या तरी सुरू आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी। या संदर्भात जे काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, भारताच्या राष्ट्रपतींना युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरीच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे। विधान क्रमांक 2, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 19च्या अंतर्गत हमी दिलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत ते आपोआप या ठिकाणी रद्द केले जातात। विधान क्रमांक 3, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी
1 महिन्याच्या आत मंजूर करणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी वरील 3 विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जी काही विधान आहेत त्या विधानांची या ठिकाणी चर्चा करूया। मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती हे काय करतात, नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात। मग या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी जर घोषित करायची असेल तर त्या ठिकाणी नेमका आधार काय आहे? जर एखाद्या देशासोबत भारताचे युद्ध सुरू असेल किंवा एखाद्या देशाने आपल्यावर आक्रमण केलं असेल किंवा आपल्या देशामध्ये जर सशस्त्र बंड निर्माण झाला असेल तर अशा 3 ग्राउंडवर या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती आपल्या देशामध्ये कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात। विधान क्रमांक 2 या ठिकाणी पुन्हा अगदी बरोबर आहे। जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते तेव्हा मूलभूत हक्क कलम 19 अंतर्गत जे काही स्वातंत्र्याचे हक्क आहे त्यामध्ये तुमचा स्पीचचं स्वातंत्र्य आहे, तुमचं रहिवासाचं स्वातंत्र्य आहे, देशामध्ये फिरण्याचं स्वातंत्र्य आहे। ही जी स्वातंत्र्य आहे ती स्वातंत्र्य या ठिकाणी आपोआप रद्द होतात। म्हणजे ज्या दिवशी या ठिकाणी नॅशनल इमर्जन्सी जाहीर केली जाते त्याच दिवशी त्याच वेळेला या ठिकाणी कलम 19च्या अंतर्गत दिलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत ते रद्द होतात। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विधान क्रमांक 2 बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। एकदा का राष्ट्रपतींनी या ठिकाणी नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली त्यानंतर जे काही आपल्या संसदेचे 2 सभागृह आहे ज्यामध्ये एक आहे लोकसभा आणि दुसरे आहे राज्यसभा, या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्याच्या आत या ठिकाणी त्या आणीबाणीला जर मंजुरी दिली तर ती राष्ट्रीय आणीबाणी पुढे कंटिन्यू केली जाते। म्हणजेच या ठिकाणी वरील जी काही 3 विधानं आहेत या 3 विधानापैकी आपली मित्रांनो तिन्ही विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, वरील सर्व विधाने बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स खालील कोणत्या संस्थेद्वारे जारी केला जातो अशा प्रकारचा सरळ आपला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न आहे। मागच्या काही वर्षामध्ये सरळ यूपीएससीने अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक देशामध्ये किंवा जागतिक स्तरावर महिला आणि जे काही पुरुष आहेत यांच्यामध्ये कशा प्रकारची समानता आहे, ती समानता कोणत्या देशामध्ये किती प्रमाणात आहे ही काही ठराविक पॅरामीटरवर या ठिकाणी जाहीर केली जाते किंवा तिचं मापन केलं जातं आणि त्या संदर्भात जो काही रिपोर्ट आहे, इंडेक्स आहे तो या ठिकाणी जाहीर केला जातो, ज्याला की या ठिकाणी आपण ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स म्हणतो, जो की मित्रांनो या ठिकाणी जागतिक आर्थिक विचार मंच ज्याला की या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असे म्हणतो या संस्थेकडून या फोरम कडून तो जाहीर केला जातो। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की या ठिकाणी मॅकमोहन लाईन संदर्भात आहे, सीमेरेषे संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। मॅकमोहन लाईन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1 भारत आणि नेपाळ दरम्यानची ती सीमारेषा आहे। विधान क्रमांक 2 1914च्या सिमला अधिवेशनादरम्यान जाहीर ती करण्यात आली होती। अशा प्रकारची 2 विधानं आहेत आणि यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही साईडला आपण पिक्चर पाहत आहात या पिक्चरच्या माध्यमातून आपण मॅकमोहन लाईन म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्या ठिकाणी भूतान हा देश तुम्ही पाहू शकताय आणि या ठिकाणी भारत आणि भूतान यांच्या दरम्यान जी काही सीमा तुम्ही पाहताय तिलाच या ठिकाणी आपण मॅकमोहन लाईन असे म्हणतो आणि या ठिकाणी 1914 मध्ये ब्रिटिश आणि भूतान यांच्या दरम्यानची जो काही लाईन आहे तिला या ठिकाणी मॅकमोहन लाईन या नावाने ओळखलं गेलं होतं। म्हणजे या ठिकाणी जी काही मॅकमोहन सीमारेषा आहे ती भारत आणि नेपाळ या 2 देशाच्या दरम्यान नसून ती भारत आणि भूतान या 2 देशादरम्यानची सीमारेषा आहे। म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। 1914 साली सिमला अधिवेशनादरम्यान ती जाहीर करण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 8 जो की या ठिकाणी मित्रांनो आर्थिक स्थिरता अहवाला संदर्भात आहे, ज्याला या ठिकाणी आपण इकॉनॉमिक स्टॅबिलिटी रिपोर्ट असेही म्हणू शकतो। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आर्थिक स्थिरता अहवाल फिस्कल स्टॅबिलिटी रिपोर्ट खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे जारी केला जातो अशा प्रकारचा सरळ आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही भारताची मध्यवर्ती बँक आहे जिला की या ठिकाणी आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणतो तिचं नाव आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBI।
या RBI कडून या ठिकाणी आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो। या अहवालानुसार भारताच्या ज्या काही व्यापारी बँक आहेत त्यांच्याकडे असणारे जे काही NPA चं प्रमाण आहे ते सध्या कमी झालं आहे। NPA स्टँड फॉर नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे जे काही ॲसेट या ठिकाणी बुडीत प्रमाणात आहे, बँकेची जे काही कर्ज बुडवण्याचं प्रमाण आहे त्यामध्ये घट झाली आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही रिपोर्ट आहे तो भारतीय बँकिंगसाठी एक पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक अहवाल आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय। तर या ठिकाणी प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 8, योग्य उत्तर राहील पर्याय सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपण UPSC आणि MPSC करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना खास करून फोकस करत असतो। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट भुवन पंचायत पोर्टल। सरळ जे काही विधान आहेत ती विधान पाहूया। विधान क्रमांक 1, द भुवन पंचायत पोर्टल इज डेव्हलप्ड बाय द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इट इज कॉल्ड ISRO। Statement 2, the portal is designed to help Gram Panchayat plan and monitor their activities using geospatial information. Statement 3, the portal can be used to generate reports on the progress of the rural development scheme. तर या ठिकाणी वरील 3 विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। भुवन पंचायत पोर्टलचा जो काही विकास आहे तो ISRO कडून करण्यात आला आहे। विधान क्रमांक 2, या ठिकाणी जी काही ग्रामपंचायतला त्यांच्या खेडेगावामध्ये प्लॅनिंग करण्यासाठी आणि जे काही विकास कामं चालू आहे त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी या ठिकाणी जिओस्पॅशियल जी काही आवश्यक इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी भुवन पंचायत पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकते। म्हणजे विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे आणि शेवटचं जे काही विधान आहे तेही मित्रांनो या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी INSTC संदर्भात आहे, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर। स्टेटमेंट 1, द इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर is a multi-modal transportation route linking India, Iran and Russia. Statement 2, the primary objective of INSTC is to reduce the time cost of transporting goods between India and Europe. Statement 3, the international north-south transport corridor passes through Southeast Asian region. तर मित्रांनो या ठिकाणी वरी जी काही 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत त्यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी जी काही इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे त्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। साईडला तुम्ही पिक्चर पाहू शकता, या पिक्चरमध्ये इंडिया तुम्ही पाहू शकताय। तर या ठिकाणी इंडियापासून जो काही छाबार पोर्ट आहे, छाबार पोर्ट इराण, रशिया, युरोप अशा प्रकारे ही नॉर्थ साऊथ इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर या ठिकाणी भारताच्या सहभागातून निर्माण केली जात आहे। या ठिकाणी जे काही चायनाचं सिल्क रोड आहे त्या सिल्क रोडला प्रति उत्तर म्हणून या ठिकाणी भारताकडून इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय जी काही इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे ती या ठिकाणी सेंट्रल एशियाला इंडिया सोबत कनेक्ट करताना आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जो काही साऊथ ईस्ट एशिया आहे या साऊथ ईस्ट एशियाचे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा संबंध नसल्या कारणाने जे काही विधान क्रमांक 3 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। विधान क्रमांक 1 बरोबर आहे। या ठिकाणी INSTC इंडिया, इराण आणि रशिया यांना जोडण्याचं कार्य करते आणि त्याचबरोबर या ठिकाणी ही जी ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे याचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह तो म्हणजे या ठिकाणी भारताचा जो काही युरोप सोबत व्यापार चालू आहे तो व्यापारामध्ये लागणारा जो काही टाइम आहे तो टाइम कमी करणे आणि त्याचबरोबर येणारा जो काही वाहतूक खर्च आहे त्यामध्येही घट करणे हे मुख्य उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचे असलेले आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 10चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 स्टेटमेंट पैकी केवळ 2च विधानं या ठिकाणी बरोबर आहेत। तर या ठिकाणी दिनांक 3 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करायचे, शेअर करायचे आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे न विसरता आपल्या चॅनलला
जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे तीही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।